नमस्कार. सॉफ्टवेअरच्या जगात नेहमी एक रस्सीखेच चालू असते. स्पीड विरुद्ध सेफ्टी. म्हणजे एकतर तुम्हाला प्रचंड वेगवान सॉफ्टवेअर मिळतं किंवा मग एकदम सुरक्षित. पण विचार करा, जर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र मिळाल्या तर? आज आपण अशाच एका सुपरस्टार प्रोग्रॅमिंग लँग्वेजबद्दल बोलणार आहोत. तिचं नाव आहे रस्ट, जी C++ इतकीच फास्ट आहे आणि त्याचवेळी कमालीची सुरक्षित सुद्धा. चला तर मग बघूया हे सगळं कसं शक्य होतं ते. कधी विचार केलाय का की जगातली काही सगळ्यात भारी, वेगवान आणि विश्वासार्ह ॲप्स, त्यांच्यामध्ये कॉमन गोष्ट काय असेल? म्हणजे अशी सॉफ्टवेअर्स जी जवळजवळ कधी क्रॅशच होत नाहीत. काय असेल बरं त्यांच्या यशामागचं गुपित? आता हे बघा, फायरफॉक्सचा सुपरफास्ट ब्राउझर, आपल्या विंडोजमधले महत्त्वाचे ड्रायव्हर्स किंवा मग लाखो लोक एकाच वेळी वापरत असलेलं डिस्कॉर्ड. एवढंच काय, ड्रॉपबॉक्सची सिंकिंग सिस्टीम, ही सगळी सॉफ्टवेअर्स प्रचंड कार्यक्षम आहेत, पण या सगळ्यांना जोडणारा एक समान धागा आहे. आणि तो धागा आहे रस्ट. हो, या सगळ्या मोठ्या नावांच्या पडद्यामागे रस्ट ही एक पॉवरफुल आणि मॉडर्न सिस्टीम प्रोग्रॅमिंग लँग्वेज काम करते. तीच या ॲप्सना तो कमालीचा वेग आणि स्थिरता देते. पण मग प्रश्न असा येतो की रस्टची गरजच का पडली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल सिस्टम प्रोग्रॅमिंगच्या इतिहासात, जिथे खूप मोठी आणि जुनी समस्या दडलेली आहे. गेली कित्येक दशक C आणि C++ सारख्या भाषा खूप पॉवरफुल होत्या, पण त्यांच्यासोबत काही डोकेदुखी पण होती. जसं की मेमरी लीक, म्हणजे प्रोग्राम हळूहळू कम्प्युटरची मेमरी खातो आणि सिस्टम स्लो होते. किंवा डेटा रेसेस, जिथे एकाच वेळी अनेक गोष्टी केल्यामुळे डेटाच करप्ट होतो. तर रस्टचा जन्म ह्याच चुकांना मुळापासून संपवण्यासाठी झाला होता. रस्टचा प्रवास तसा खूप इंटरेस्टिंग आहे. तो 2006 मध्ये मोझिलामधले एक इंजिनियर ग्रेडन होअर यांच्या एका पर्सनल प्रोजेक्टमधनं सुरू झाला. मोझिलाला याचं महत्त्व कळलं आणि 2010 मध्ये त्यांनी त्याला ऑफिशियली सपोर्ट करायला सुरुवात केली. मग 2015 मध्ये रस्टची पहिली स्थिर आवृत्ती आली आणि आज ही भाषा रस्ट फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली आहे आणि गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या त्याला पाठिंबा देत आहेत. बरं, तर रस्टची गरज का होती हे कळलं, पण रस्टमध्ये असं काय मॅजिक आहे जी तिला इतकं खास बनवते? चला, तिच्या त्या स्पीड आणि सेफ्टी मागची खरी रहस्य जाणून घेऊया. रस्टच्या सेफ्टी मागे आहे तिचं एक सिक्रेट वेपन. त्याचं नाव आहे बोरो चेकर. समजा हा एक अतिशय कडक शिस्तीचा गार्ड आहे, जो आपला कोड रन होण्याआधीच तो तपासतो आणि खात्री करतो की मेमरीचा वापर अगदी नियमातच होतोय की नाही. आणि याच बोरो चेकरमुळे रस्टचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पिलर उभा राहतो, तो म्हणजे मेमरी सेफ्टीची गॅरंटी. यामुळे होतं काय की सॉफ्टवेअर चालता चालता अचानक क्रॅश होण्याचे प्रकार आहेत ना, ते जवळजवळ अशक्य होतात. दुसरा पिलर आहे तिचा अविश्वसनीय स्पीड. बघा, रस्टमध्ये गार्बेज कलेक्टर नसतो, म्हणजे बॅकग्राऊंडला अशी कोणतीही प्रोसेस चालत नाही जी प्रोग्रामला उगाच स्लो करू शकेल. आणि याच्यात झिरो कॉस्ट ॲब्स्ट्रॅक्शन्स आहेत. याचा सोपा अर्थ असा की तुम्ही जरी कोड सोप्या भाषेत लिहिला तरी तो मशीनसाठी अत्यंत वेगवान कोडमध्ये बदलतो, अगदी C++ सारखाच. आणि तिसरा स्तंभ आहे फिअरलेस कन्करन्सी. आता याचा अर्थ काय? म्हणजे डेव्हलपर्स कोणतीही भीती न बाळगता असा कोड लिहू शकतात जो एकाच वेळी अनेक कामं करतो. इतर भाषांमध्ये हे खूप धोकादायक ठरू शकतं, पण रस्टचा कंपायलर खात्री करतो की असं करताना कोणताही डेटा इकडे तिकडे होणार नाही, सगळं एकदम सेफ. आणि इतकंच नाही, या 3 मोठ्या गोष्टींव्यतिरिक्त रस्टसोबत कार्गोसारखं एक जबरदस्त बिल्ट इन टूल मिळतं, एक खूप पॉवरफुल टाईप सिस्टम आहे आणि चुका हाताळण्याची पद्धतीही एकदम मजबूत आहे. यामुळे डेव्हलपरचं काम खूप सोपं होतं. तर मग एवढी सगळी पॉवरफुल फीचर्स प्रत्यक्ष जगात कुठे वापरली जात आहेत? चला बघूया आज रस्ट कुठे कुठे आपला प्रभाव टाकत आहे. रस्टचा वापर किती आणि कुठे कुठे पसरलाय हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं. आपल्या रोजच्या वापरातल्या ब्राउझरपासून ते अगदी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमच्या कोअरपर्यंत, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, ब्लॉकचेन आणि आता तर AI सारख्या लेटेस्ट क्षेत्रांमध्येही, जिथे सेफ्टी आणि स्पीड सगळ्यात महत्त्वाचे आहेत, तिथे रस्टने आपली पक्की जागा बनवली आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्ट ही काही थांबलेली भाषा नाहीये, ती सतत विकसित होत आहे. नियमितपणे तिची नवीन व्हर्जन्स येतात, ज्यात नवीन फीचर्स आणि सुधारणा केलेल्या असतात. त्यामुळे ती नेहमीच काळाच्या पुढे राहते.
तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की रस्ट ही फक्त आणखी एक प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये. हा सॉफ्टवेअर बनवण्याच्या पद्धतीत आलेला एक खूप मोठा बदल आहे. रस्टचा प्रभाव खरं तर ह्या एका वाक्यात मस्त सांगता येतो. रस्ट ही केवळ एक भाषा नाही, ती सुरक्षित सिस्टम प्रोग्रामिंगमधली एक क्रांती आहे. तर या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष हाच आहे की रस्टमध्ये आपल्याला स्पीड, सेफ्टी आणि मॉडर्न टूल्स हे सगळं एकाच पॅकेजमध्ये मिळतं. आणि म्हणूनच भविष्यातलं विश्वासार्ह सॉफ्टवेअर बनवण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य ठरणार आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, आपण अशा भविष्यासाठी तयार आहोत का, जे क्रॅश फ्री आणि प्रचंड वेगवान सॉफ्टवेअरवर आधारलेलं असेल? कारण रस्ट हे भविष्य आज शक्य करून दाखवत आहे.